तुम्ही कधी एक गोष्ट लक्षात घेतलीये का? यशाच्या कथा नेहमीच खूप स्वच्छ वाटतात. खूप परफेक्ट, खूप स्मूथ. तुमच्या आवडीचा पाठलाग करा. स्वतःवर विश्वास ठेवा. कधीच हार मानू नका. पण कुणीच बोलत नाही झोप न लागणाऱ्या रात्रींबद्दल, घाबरून येणाऱ्या पॅनिक अटॅक्सबद्दल, पुढच्या महिन्यापर्यंत कंपनी टिकेल की नाही याबद्दलच्या भीतीबद्दल आणि शेकडो लोकांच्या उपजीविकेची जबाबदारी आपल्या खांद्यावर असण्याबद्दल. जर मी तुम्हाला सांगितलं की 1. खरी लीडरशिप म्हणजे आत्मविश्वास नाही. 2. खरं यश म्हणजे मोटिवेशन नाही. 3. आणि खरं उद्योजकत्व म्हणजे ग्लॅमर नाही. तर मग ते काय आहे? ते आहे सगळं कोसळत असताना तग धरून राहणं. आजचं पुस्तक परिकथा सांगत नाही. ते स्वप्न विकत नाही. ते सांगता सत्य. कठोर, वेदनादायक, पण अत्यावश्यक. आजच्या या खोल, प्रामाणिक, कोणताही फिल्टर नसलेल्या बुक रिव्ह्यू पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत आत्तापर्यंत लिहिलेल्या सगळ्यात प्रामाणिक बिझनेस पुस्तकांपैकी एकाबद्दल. द हार्ड थिंग अबाउट हार्ड थिंग्स या पुस्तकाबद्दल. हे पुस्तक सोप्या गोष्टी कशा करायच्या याबद्दल नाही. हे पुस्तक आहे जेव्हा एकही चांगला पर्याय नसतो तेव्हा कसं तग धरायचं याबद्दल. म्हणून जरा थांबा, हेडफोन घाला आणि लीडरशिपबद्दल कुणीच न सांगणाऱ्या गोष्टींबद्दल बोलूया. बेन हॉरोविट्स मोटिवेशनल स्पीकर नाही. तो गुरु नाही. तो बाहेर उभा राहून सल्ले देणारा माणूस नाही. तो युद्धभूमीवर लढलेला माणूस आहे. बेन हॉरोविट्स म्हणजे 1. यशस्वी उद्योजक. 2. अँड्रीसन हॉरोविट्स ही सिलिकॉन व्हॅलीमधील सगळ्यात ताकदवान व्हीसी फर्म्सपैकी एकाचा सहसंस्थापक आणि त्याआधी जवळपास सगळं गमावलेला सीईओ. इन्व्हेस्टर होण्याआधी बेनने ऑप्सवेअर नावाची कंपनी चालवली. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. ऑप्सवेअर जवळपास दिवाळखोर झाली होती. कर्मचाऱ्यांना कामावरून काढावं लागलं. जबरदस्त स्पर्धेला सामोरं जावं लागलं. मार्केट क्रॅशेस झेलले आणि अनेक वेळा अपयश अटळ वाटत होतं. हे पुस्तक अशा माणसाने लिहिलं आहे ज्याने फक्त लीडरशिपचा अभ्यास केला नाही, तो त्यासाठी रक्तबंबाळ झाला. द हार्ड थिंग अबाउट हार्ड थिंग्स हे पुस्तक आहे जेव्हा सोप्या उत्तरांचा अभाव असतो तेव्हा लीड कसं करायचं याबद्दल. बहुतेक बिझनेस बुक्स बोलतात स्ट्रॅटेजी, विजन, इनोव्हेशनबद्दल. पण हे पुस्तक बोलतं भीतीबद्दल, एकटेपणाबद्दल, प्रचंड दबावाखाली निर्णय घेण्याबद्दल आणि लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या जबाबदारीबद्दल. या पुस्तकाचा मुख्य विचार खूप साधा आहे, पण खूप खोल आहे. 1. कठीण समस्यांसाठी कोणतीही फॉर्म्युला नसते. आणि हाच आहे हार्ड थिंग्सबद्दलचा हार्ड ट्रूथ. बेन होरोविट्स एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. 1. मोठी स्वप्न पाहणं कठीण नाही. खरं कठीण असतं जेव्हा प्रत्येक पर्याय वाईट वाटतो तेव्हा निर्णय घेणं. जेव्हा कंपनी चांगली चाललेली असते, लीडरशिप सोपी वाटते. पैसे येत असतील तर सगळे हुशार दिसतात. पण जेव्हा 1. रेव्हेन्यू कमी होतो, 2. इन्व्हेस्टर्स विश्वास गमावतात, 3. एम्प्लॉईज घाबरलेले असतात आणि पुढे काय करायचं तेच कळत नाही, तेव्हा हे पुस्तक शिकवतं. 1. लीडरशिपची परीक्षा फक्त संकटात होते. 2. संकटात 1. पुस्तकात उत्तरं मिळत नाहीत. 2. कुणी तुमच्यासाठी निर्णय घेणार नाही. 3. शांत बसून विचार करायला वेळ नसतो. तरीही निर्णय घ्यावाच लागतो. या पुस्तकातील सगळ्यात प्रामाणिक भाग म्हणजे एकटेपणा. बेन सांगतो की सीईओ असताना तुम्ही 1. सगळं कर्मचाऱ्यांना सांगू शकत नाही. 2. गुंतवणूकदारांना तुमची भीती दाखवू शकत नाही. 3. घरच्यांवर सगळं ओझं टाकू शकत नाही. मग प्रश्न पडतो की कुठे जायचं? उत्तर आहे कुठेच नाही. लीडरशिप एकटी असते. आणि हे पुस्तक त्या भावना मान्य करतं ज्या अनेक नेते अनुभवतात पण कधीच बोलत नाहीत. भीती वाटणं म्हणजे कमजोरी नाही. संशय वाटणं म्हणजे अयोग्यता नाही. ते माणूस असण्याचं लक्षण आहे. हे या पुस्तकातील सगळ्यात प्रसिद्ध कॉन्सेप्ट आहे. बेन सांगतो की सीईओचे 2 प्रकार असतात. 1. पीस टाईम सीईओ. 1. कल्चरवर लक्ष. 2. क्रिएटिव्हिटी वाढवणे. 3. लाँग टर्म विजन. 4. सिस्टम सुधारणा. जेव्हा कंपनी स्टेबल असते तेव्हा हा सीईओ परफेक्ट असतो. 2. वॉर टाईम सीईओ. 1. वेगवान आणि कठोर निर्णय. 2. खर्च कपात. 3. गरज पडली तर ले ऑफ्स. 4. फक्त सर्व्हायव्हलवर लक्ष. हा सीईओ तेव्हा जन्म घेतो जेव्हा कंपनी जगण्यासाठी झगडत असते. सगळ्यात मोठी चूक काय? 1. संकटातही शांत काळासारखं वागणे. हे पुस्तक सांगतं की परिस्थिती बदलली की लीडरशिपही बदलली पाहिजे.
सुखात चाललेलं अराजकात अपयशी ठरतं. बेन लेऑफ्सबद्दल उघडपणे बोलतो, कॉर्पोरेट भाषेत नाही, माणूस म्हणून. तो सांगतो लोकांना काढणं हा फक्त बिझनेस डिसिजन नाही, तो एक नैतिक आणि भावनिक ओझा आहे. पण कठीण निर्णय टाळले तर संपूर्ण कंपनी नष्ट होऊ शकते आणि जास्त लोकांचं नुकसान होऊ शकतं. हे पुस्तक शिकवतं एक वेदनादायक सत्य. एक, नेता असणं म्हणजे कधीकधी काही लोकांना दुखावणं जेणेकरून बाकी सगळे वाचतील. आणि ते कधीच सोपं नसतं. या पुस्तकातील एक ताकदवान धडा म्हणजे प्रामाणिकपणा. बेन ठामपणे सांगतो, 1. वाईट बातमी गोड करू नका. 2. सत्य लपवू नका. 3. सगळे ठीक आहे असं नाटक करू नका. लोक वाईट बातमी सहन करू शकतात, पण खोट्या आशा सहन करू शकत नाहीत. नेत्याचं काम लोकांना आराम देणं नाही, नेत्याचं काम आहे लोकांना तयार करणे. या पुस्तकातून मिळणारा मोठा धडा म्हणजे 1. लीडरशिप फक्त थिअरीने शिकता येत नाही. ती शिकली जाते चुका करून, सगळ्यांसमोर अपयशी होऊन, जबाबदारी स्वीकारून आणि अराजकातून बाहेर पडून. हे पुस्तक तुम्हाला फॉर्म्युला देत नाही, हे तुम्हाला बॅटल स्कार्स देतं. हे पुस्तक आहे उद्योजकांसाठी, स्टार्टअप फाउंडर्ससाठी, बिझनेस लीडर्ससाठी, मॅनेजर्ससाठी, कोणत्याही लीडरशिप रोलमधल्या व्यक्तीसाठी. पण विशेषतः ज्यांना वाटतं यश नेहमी चमकदार असतं. जर तुम्हाला सत्य हवं असेल, हे पुस्तक तयार करतं. जर तुम्हाला मोटिवेशन हवं असेल, हे पुस्तक प्रश्न विचारायला लावतं. हे पुस्तक नाही मोटिवेशनल हाईप, स्टेप बाय स्टेप स्टार्टअप गाईड किंवा सक्सेस शॉर्टकट. हे पुस्तक आहे प्रामाणिक, कठोर, खऱ्या अनुभवांवर आधारित. द हार्ड थिंग अबाउट हार्ड थिंग्स हे प्रेरणा देण्यासाठी वाचायचं पुस्तक नाही, हे आहे तग धरण्यासाठी वाचायचं पुस्तक. हे सांगतं तुम्ही हरवलेले वाटाल, तुम्ही घाबराल, तुम्हाला वेदनादायक निर्णय घ्यावे लागतील आणि कधी तरीही अपयश येईल. पण जर तुम्ही त्या कठीण गोष्टी पार केल्यात तर तुम्हाला लीड करण्याचा अधिकार मिळतो. आणि हाच या पुस्तकाचा खरा धडा आहे. जर या एपिसोडने तुम्हाला विचार करायला लावलं असेल, जर यशाबद्दलची तुमची कल्पना बदलली असेल, जर लीडरशिप किती कठीण आहे हे जाणवलं असेल, तर 1. या एपिसोडला लाईक करा. 2. एखाद्या फ्युचर लीडरसोबत शेअर करा. आणि 3. अशाच प्रामाणिक बुक रिव्ह्यूजसाठी सबस्क्राईब करा. कारण खरी वाढ सोप्या पुस्तकांतून नाही, ती येते कठोर सत्यांमधून. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया.